येस थँक्यू सो मच. भरपूर चांगला आवाज आपण ऐकलात. वेलवेट व्हॉइस ऑफ बदलापूर म्हणून त्यांच्या नावाची ओळख आहे. आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने. आपण पाहता मॅच एका बाजूला संघ आपण पाहता इवा 11 ओळी आणि त्यांच्या विपक्षात दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहताय जरीमरी आलिमगर. सामन्याला होती सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळत असताना हर्षला आपण पाहताय. आणि सलामी वीर स्ट्राईक एंडला सुशांत, नॉन स्ट्राईक एंडला साहिलला आपण पाहताय. यस पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फास्ट बॉल. पहिला बॉल आपण पाहताय गुडलेन स्पॉट वरती हा चेंडू जाऊन आढळला आणि तदनंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवत असताना पार सिग्नल. पहिला बॉल डॉट. मैदानाच्या चौफेर बाजू भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला बॉल डॉट आलाय. सुशांत स्ट्राईक केला तयार. हा देखील बॉल डॉट. आपण पाहताय पुन्हा एकदा तोच टप्पा, तीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आलिमगर टीमच्या माध्यमातून. जरीमरी आलिमगर या टीमला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना आणि त्यांच्या विपक्षात खऱ्या अर्थानं इवा 11 ओळी. आणि आलिमगर या टीमचा जर विचार करायला गेला तर हिमांशू पाटील सातत्यानं ग्रामीण क्रिकेट या माध्यमातून या टीम मधून सातत्यानं खेळत असतात. भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहत असता. दरम्यान डायरेक्ट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं आहे. धक्का लागणारा इथे. हा तब्बल पहिला बिग विकेट, बिग लॉस. मोठा मासा गळाला. फलंदाज बाद. साहिल बॅक टू द डगआउट. येस खऱ्या अर्थाने विचार करायला गेला तर एक लेजंड क्रिकेटर प्रल्हाद पाटील पंचांच्या भूमिकेत आपण सातत्यानं त्यांना पाहत असतो. आणि त्यांच्या कालावधीमध्ये त्यांची कारकिर्दी त्यांनी देखील गाजवली होती. आणि त्यांचे चिरंजीव ऑनफिल्ड आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये वेदर्श पाटील डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहता. आणि त्यांचे पुतणे अर्थातच हिमांशू पाटील आलिमगर एक्सप्रेस त्यांना सातत्यानं आपण पाहत असता. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. आणि हिमांशू पाटील यांचं देखील या दरम्यान शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हिमांशू यांचा जर विचार करायला गेला तर सातत्यानं ग्रामीण क्रिकेट असो अथवा खुल्या गटाचा क्रिकेट असो सातत्यानं भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाऊयात. स्ट्राईक इनला बॅटर तयार. सुशांतला आपण पाहता आडवा बाट्टा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये वेदार्श पाटील आणि त्याच्याकडून झाली चूक आणि त्याला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आलाय दमदार चौकार. येस खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहता ऑफिशियल टीमच्या माध्यमातून ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून मॅन फ्रॉम आलिमगर अर्थातच आतिश पाटील सर हे देखील या मॅचचा मनमुराद आनंद लुटत असताना आणि त्यांच्या घरचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना एक चुकी थोडीशी झाली आणि त्यांच्या देखील अगदी काळजाला अशी ठेच लागून गेली आहे. यावेळेस देखील विषयमध्ये खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डीप मध्ये फिल्डर भन्नाट वेगळा चेंडू पर्यंत पोस्ट आहे. एकदा कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न बघता हे दुसरी देखील धाव झाली कंप्लीट. कॉलिंग आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळाला. संघ जाऊन पोहोचला एका गाड्याच्या नुकसानात 7 अंकावरती. 7 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम इवा 11 ओवली.
7 धावा आपण पाहता सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागला गेला. 3 षटकांची मॅच. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झालाय. दीपला आपण पाहत आहे त्याच्या विपक्षात स्ट्राइक ए ला प्रितेश, नॉन स्ट्राइक ए ला सुशांत. पुढचा बॉल याच दरम्यान पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळला. लॉकर रिझर्व मध्ये फील्डर दुसऱ्या टप्प्यावर चेंडूला गॅदर करतील, थ्रोफेकी करतील. ऍक्युरेट थ्रोफेकी आपल्याला पाहायला मिळालं. एकदम एकवटण्याचा अवधी होता आणि बघता बघता या पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल एकवटली देखील गेली या बॅट्समन प्रितेश आणि सुशांत यांच्या माध्यमातून. आज दरम्यान पुन्हा एकदा विकेट करायचा होता. मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेग रिजनचा फिल्डर चेंडूवरती भन्नाट वेगाने धावत आलाय आणि पुन्हा एकदा या देखील बॉलवरती धाव एकवटली जाईल. ती फक्त आणि फक्त सिंगल. दोन बॉल दोन सिंगल. स्ट्राइक इन ला प्रितेशला आपण पाहताय क्या बात आहे. काय डिलेव्हरी, सबमरीन डिलेव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि बघता बघता टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या आतमध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल निर्धाव चेंडू आपण पाहता. धावफलक स्थिरवला 9 अंकावरती एका गाड्याच्या नुकसानात. मैदानाच्या आतमध्ये इवा 11 ओळी या टीमची. पुढचा बॉल फुल ऑर लेनचा बॉल आडवा वाटणं जस्ट ऑन फ्लिक. फक्त आणि फक्त दिशा दिली आणि त्या दिशाची दशा होत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करतील. रन्स मिळतील 4. दमदार चौकार. चौकार आपण पाहत आहे. सध्याच्या घडीला आक्रमकतेला सुरुवात केली आहे प्रितेश पाटीलला. यावेळेला ओव्हर पिच होता. लॉफ्ट करायचा प्रयत्न आपण पाहत आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर आणि एक अचूक आणि चांगला झेल फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. टिपला रिव्हर्सने झेल आणि टिपला वेदर्सने झेल आणि संपलाय बॅट्समन प्रितेश पाटीलचा खेळ. धक्का लागणारा तब्बल दुसरा. इवा 11 ओळी या टीमला फलंदाज बाद. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल स्ट्राइक इन ला विराज स्विच हिट करायचा प्रयत्न. या वेळेला दांडी गुल फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एका विकेटचा पतन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता नवीन फलंदाज इंटर झालाय. तनिषला आपण पाहताय. अगदी ओळीचा करण अंबाला म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि भरपूर मोठा चाहता वर्ग त्याचा देखील आपण पाहता. फॅन्स फॉलोविंग त्याचा देखील आपण पाहता. टीमची टोटल जाऊन पोहोचले 13 अंकावरती. स्ट्राइक केला आपण सुशांतला पाहताय. सध्याच्या घडीला सुशांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ही खऱ्या अर्थानं जमीची बाजू असेल इवा 11 ओळी या टीम साठी. आणि या पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या होत्या तब्बल 7. दुसऱ्या षटकाचा जर विचार करायला गेला तर दुसऱ्या षटकामध्ये धावा आपण पाहिला तब्बल 6. अर्थात 2 षटकांचा वाजवी खेळ भरपूर चांगल्यारीत्या कंप्लीट झालाय. 13 धावा आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये आर्यन बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल. सुशांत तयार.
पहिला बॉल इथे दिशा भरकटली आहे, दिशा खराब आपल्याला पाहायला मिळते. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि पंच आमच्याकडे वळलात. अंपायर सिग्नल, दॅट्स अ व्हाईट बॉल. यावेळेस देखील विश्वमध्ये खेळायचा प्रयत्न आपण पाहत आहे. कावकॉर्नर रिजनचा फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचलाय. ॲक्युरेट थ्रो की आपल्याला पाहायला मिळाली. क्विकली रिप्लाय आपल्याला पाहायला मिळाला 2 धावा या दरम्यान. या बॉलवरती एकवटल्या गेला, संघ जाऊन पोहोचला 16 अंकावरती. सुशांतला आपण पाहता एकेरी हाती खिंड लढवत असताना, एकेरी हाती तलवार चालवत असताना सुशांतला आपण पाहत आहे. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. यावेळेला देखील फिरून मारलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट डिझर मध्ये फिल्डर. आता खऱ्या अर्थाने एकच धाव मिळेल. चांगली थ्रोफेकी. पहिला बॉल वाईट, त्यानंतर पहिल्या बॉलवरती 2 धावा आणि या दुसऱ्या बॉलवरती ही सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. या वेळेला खोदून काढायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तो क्षेत्र ऑन साइडला आपण पाहत आहे आणि तनिषला आपण पाहिलं. अगदी करण अंबालाची आठवण करून देणारा स्ट्रोक आपण पाहत आहे. मोठा चाहता वर्ग त्याचा देखील आपण पाहत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य. नेक्स्ट बॉल सुशांत तयार. या वेळेला आडबा केला. क्या बात आहे. हवाई आला, हवाई फायर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय. 6 रन. षटकार आपण पाहत आहे आणि षटकारच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 24 अंकावरती. संजीवनी देणारा या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला सुशांतच्या बॅट मधून. क्रिश पाटीलचा जर विचार करायला गेला तर खऱ्या अर्थानं आपल्या दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं आणि पाण्याशी रक्त केलं आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वी कशी होईल याच्यासाठी सातत्यानं धावला. अगदी वाऱ्यासारखं स्वतःला झोकून दिलं आणि स्पर्धा यशस्वी होण्याच्या पाठी खऱ्या अर्थानं सातत्यानं धावत राहिला आणि आज ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असताना क्रिश पाटीलची देखील भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये. जाऊयात मागच्या दिशेनं. षटकार आलाय. यावेळेला पंचांकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न. पंचांचा फिंगर अप. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एका विकेटचा पतन. यस, ओळीचा सूर्यकुमार यादव सुपला शॉट फेमस मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. अभय म्हात्रेला आपण पाहत आहे. एक हास्यमय वातावरण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आमच्या खेळाडू कक्षामध्ये. अभयला आपण पाहताय. अभय म्हात्रे नॉन स्ट्राईकला आपण पाहताय. खऱ्या अर्थानं एक इंटरनॅशनल प्लेअर अभय म्हात्रे स्ट्राईकिंगला आपण पाहताय. ओळीचा सूर्यकुमार यादव आणि नंतर टेनिस क्रिकेटचा बादशाह अर्थातच करण अंबाला आपण पाहताय नॉन स्ट्राईकिंगला. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. मिस्टर 360 म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अभय म्हात्रे ऑन स्ट्राईक. बाट तयार. या वेळेला आल्या आपला बॅटचा फेस ओपन करायचा प्रयत्न. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. झेल झालाय ड्रॉप. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. ते सत्र संपलंय पहिलं आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 25 अंकावर त्याने 26 धाव्यांचं माफक लक्ष्य उभं केलंय. ते क्षेत्ररक्षण करत असताना टीम जरी मरी 11 आलिमगर या टीमच्या विपक्षात. चला, कामतगर टीम सातत्यानं आपल्याला पुकार दिला जातोय. हा शेवटचा कॉल असेल. कोणताही खेळाडू अर्थातच अथवा कोणताही आपला पाठीराखा आमच्या मैदानाच्या आतमधून गाडी घेऊन गेला तर आपल्या संघाला पॅनलाइज घोषित केलं जाईल.
पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती गेलाय भाऊ स्वागत. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6. सिक्सर. प्रणवच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. उत्तरार्धाचा पहिला बॉल आणि या पहिल्या बॉल वरती भाऊ स्वागत केलंय गोलंदाजाचा बॅट्समन प्रणवनं. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. लक्ष आपण पाहताय 26 आहे. धावा बनल्या गेल्या 7. 19 अजूनही बनवायच्यात येणाऱ्या 17 बॉल मध्ये. 19 runs to win after more from हेलो चेक हेलो. यस 4ची गरज मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न मिड ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक चिकी सिंगल आपण पाहता. लक्ष 26 23 लागल्या गेल्या. 3 अजूनही बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये. यस 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. जरीमरी आलिमगरा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. फुल टॉस आहे. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलं. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय आणि स्कोर इज लेवल. सामना बरोबरी सुटलाय मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त एका धावेपासून दूर आहे. आलिमगर वर्सेस ओळी या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपण पाहता. पूर्णपणे या मॅच मध्ये आपली पकड मजबूत केली आहे जरीमरी आलिमगर या टीमनं. यस खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट मनमुराद आनंद लुटत असताना बदलापुराचे अग्र नामांकित स्कोरर अर्थातच ऑफिशियल गुणलेखक आमचे राजेजी साळवी सर आणि त्याचबरोबरीनं 7 पेनानं खऱ्या अर्थानं आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये गुणलेख सातत्यानं सजवत असतात. आणि त्याचबरोबरीनं आमचे समालोचन समिती बदलापूरचे उपाध्यक्ष आदरणीय राहुलजी चव्हाण सर हे देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतात. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. जाऊयात मागच्या दिशेने आपण पाहता.